नोंदी सापडल्यात। प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिला आहे। आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा, त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही। प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक। पण जे आरक्षणाचा लढा हा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू आहे। जे आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहेत। 2 वर्षापासून सलग या समाजाचा संयम, स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना, अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणापायी नसल्यामुळं तरीही आम्ही 2 वर्ष होत आलेत आता 29 ऑगस्टला की संयमानं घेतो आहे। आता 30 तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं। त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला 7 करोड मराठा समाज साक्षीला आहे। 4 दिवसात 4 मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या 4 ते 5 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं। परंतु पूर्ण 3 महिने आज झाले। 2 ते 3च म्हणले तरी आम्ही 2 महिने धरले नाही, 3 महिने पकडले। तर आज 30 एप्रिलला 3 महिने पूर्ण झालेत, कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही। ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 4-5 मागण्या 3 महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही। म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात। संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे। 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत या आंदोलनाला, तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे, कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे। म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला, त्यामुळं देशाचं धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे। म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार। 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार। चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला। आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत। हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे। दुसरं, मुंबईत आमरण उपोषणसुद्धा होणार आहे। आमरण उपोषण 29 ऑगस्टला मुंबईत होणार आहे। आझाद मैदान, शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहेत। तो दुसरा मुद्दाही तुम्हाला क्लिअर केला आहे। आता मराठा बांधवांसाठी सांगतो, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार आहे। जर आपल्या लेकराबाळाचं डोळे देखता वाटोळं होणार असलं तर शांत बसून चालणार नाही आहे, कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे। आपण कोणाचं घेत नाही आहेत, घेणार नाही आहेत मुंबईत, म्हणून आपण तो निर्णय घेतला आहे की आता ऊन पण प्रचंड आहे, आता जाणं ते सुद्धा हिताचं समाजाच्या लेकराच्या होणार नाही। त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत, शेतीत मशागती केली जाते या महिन्यात आता, त्यामुळं माझा गोरगरीब समाज हा सगळा शेतकरी वर्गात, त्यामुळं त्यांचं वाटोळं होईल असं मला पाऊल उचलायचं नाही। आणि 29 ऑगस्टच का, तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलैमध्ये त्यांच्या पेरण्यासुद्धा पूर्ण होत्या। आता उन्हात गेलं तर आता मशागत करण्याचे दिवस आहेत, आता मशागत करतील आणि ऊन पण आहे, दोन्ही कारणामुळं आता जाण्याचा निर्णय योग्य नाही। 29 ऑगस्ट हा योग्य निर्णय आहे आणि योग्य वेळसुद्धा आहे, कारण 2 महिन्यात सगळे कामं शेतकरी उरकून ठेवणार आहेत। आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो, आजपासून आता तुमचे 29 ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा। सगळ्यांनी कामं उरकायची, आता माघारी यायचं नाही।
त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण, तेही लगेच क्लिअर करतो. आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो, कारण 2012च्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं, कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलं आहे आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर 2012च्या कायद्याची दुरुस्ती अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायच नव्हता. तिथं आपली फसवणूक झालेली नाही. फसवणूक कुठं झाली, त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या, परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. इथं मात्र आपली 100% फसवणूक झालेली. म्हणून आता सरकारला दाखवायला कारणं नाही आहेत. हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार, काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं घेणार नाही, कारण त्यालासुद्धा आता 1.5 वर्ष होत आले. अधिसूचनेलासुद्धा तुम्ही वाचतच राहणार. म्हणजे सरकारकडं मराठा बांधवाने समजून घ्या, कारणच नाही येत आता आपल्याला द्यायला. त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही. हा झाला मुख्य आणि मूळ मुद्दा. मराठा समाजाने काय करायचे मी 1 ऑगस्टला सांगणार. म्हणजे आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही. आणि हे समाजालाही माहिती आहे, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा 1 महिन्याचा परत वेळ राहतो 29 ऑगस्टपर्यंतचा, ते टप्पे सांगू. पण आज एवढं सांगतो की 28 ऑगस्टला मी उपोषण करणार आहे. 29 ऑगस्टला तर 28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बस, कारण तुमचं काम मला बुडवायचं नाही आहे, तुमचं मला वाटोळं करायचं नाही. तुम्ही मला सोडून वापस जरी आले तरी तुमच्याकडे सुद्धा आंदोलनाचे टप्पे असणार आहेत इथं सुद्धा सांभाळायला. त्यामुळे तुम्ही मला 28ला तिथं 29ला बसेपर्यंत जरी आले तरी मी जीवाची बाजी तुमच्यासाठी लावायला तयार आहे. कारण तुम्हाला तिथं घेऊन बसून मी तुमचं इकडं शेतीतलं नुकसान करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही फक्त 28ला जरी सगळे मराठी किंवा ज्यांना ज्यांना शक्य येते तरी आले तरी ते प्रश्न आपण सगळे सोडवल्याशिवाय वापस येत नाहीत. आणि जर तिथं कोणाला राहायचं असेल तर त्यांनी 15-20 दिवसाची तयारीनंच यायचं, हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्या जेवणा खावणाची, कारण पाऊस असणार आहे, पाऊस प्रचंड असणार आहे असं वाटतं आहे. नसेल तर चांगलीच गोष्ट, पण पाऊस असेल तर त्या तयारीनं तुम्हाला यायला लागणार आहे, कारण तुमच्या गाडीला छत असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला 1 ऑगस्टला मी ते बाकीची दिशा सगळी क्लिअर सांगणार आहे. आजचा महत्त्वाचा विषय याच्यासाठी होता की सरकारनं आपली 100% फसवणूक केली. कुठं कुठं केली, त्यांनी 3ही गॅजेटियर लागू करू म्हणले होते, 3 महिन्याच्या आत ते लागू केलेले नाहीत. इथं फसवणूक झाली. हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, औंध संस्थांच्या नोंदी ह्याही कुठल्याही लागू केलेल्या नाही, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 1 सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तिसरा मुद्दा, आपली 29 ऑगस्ट 2023ला मूळ मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच. तो अध्यादेश काढलेला नाही आहे. आम्ही त्या मागणीवरती आजही ठाम येत आणि शेवटपर्यंत राहणार. त्याचं मूळ कारण असं आहे की मराठा आणि कुणबी एक आहे. ही ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे जर आम्हाला कायदा पारित करायचा असला, अध्यादेश जर काढायचा असला तर आम्हाला वेळ पण द्या 1 महिन्याचा. तर आपण 40 दिवसात दिला होता. पुन्हा आठवण सरकारला आणि मराठ्यांना करून देतो. आणि त्यांनी त्याचबरोबर सांगितलं होतं, कुठला कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आता आयोग समिती तुम्ही गठीत केली, 58 लाख नोंदीचे पुरावे तुमच्याकडे दिलेत. मग एखाद्या समाजाला, गरीब समाजाला, त्या लोकांना, गरजवंतांना न्याय देण्यासाठी 58 लाख पुरावे हे खूप झाले. मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी आधार म्हणून खूप झाले. तोही कायदा पारित होतोय. त्याच्यामुळं इथं कोण जळतंय, काय जळतंय याच्याकडं आम्हाला अजिबात आता लक्ष द्यायची गरज नाही. मी मागही सरकारला सांगितलं होतं आणि सरकारलाही तेवढी जाणीव आहे, विशेष करून मुख्यमंत्र्याला जाणीव आहे, शांत राहतो म्हणजे ह्यो नेमकी काहीतरी करणार आहे. कारण मी समाजासाठी संयमानं शांत राहून काम करतो. कारण मला समाजाचं हित जोपासणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी. समाजाच्या लेकराचं कुठं वाटोळं नाही झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. त्याच्या कल्याणासाठी मी रात्रंदिवस काम करतो आहे. म्हणून आता 2 वर्ष आम्ही संयम धरला. तुम्ही केसेस मागं घेऊ म्हणले होते 2-3 दिवसाच्या आत, त्यालासुद्धा 1 वर्ष उलटून गेलं. एकही केस आंतरवाली सहराज्यातली मागं घेतलेली नाही आहे. आम्ही ज्या तुमच्याकडे मागण्या केल्या होत्या त्या तुमच्या पाठ झाल्यात, त्याच्यावर तुमची PhD झाली सरकारची. काय मागण्या 8-9 केल्यात त्यातली एकही तुम्ही आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सरकारचं कौतुक मी एवढ्यासाठी केलं की शिंदे समितीनं त्यांचे काम केलं,
त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेतलं, आमच्या नोंदी नव्हत्या म्हणलात, महाराष्ट्रात नाहीच आहेत, त्या मिळाल्या, त्याच्यामुळं तुमचं कौतुक केलेलं आहे. कारण काम केल्यावर आम्ही कौतुकसुद्धा करतो. याच्याबरोबर तुम्हाला पाचवा माझा असा मुद्दा सांगायचा आहे की ज्या नोंदी सापडल्यात ना 58 लाख बांधवांनो, त्या नोंदी सापडल्यात, फक्त अधिकारी सर्टिफिकेट देत नाहीत. काही जातीवादानं भरभटलेले, विचारानं भरभटलेले काही अधिकारी आहेत, काही ओबीसीचे असो, मराठ्याचे असो किंवा कोणाचे असो, इतक्या ताकदीनं प्रमाणपत्र देत आहेत की ते कसलाच त्याच्या जातीवाद आणत नाहीत. त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होतंय ना, त्यांचे नोंद सापडले, त्यांना प्रमाणपत्र द्या. नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र दिले जात नाहीत, त्याची व्हॅलिडिटी मुद्दाम दिली जात नाही. एक उदाहरण सांगायचं ठरलं तर काल बीडला लॉला ॲडमिशन घेतलेलं एक पोरगा आहे, त्याची व्हॅलिडिटी लवकर केली नाही म्हणून त्याचं ॲडमिशन कॅन्सल झालं. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे. आमचे किती छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, पण आमचे किती मुळावरती उठतात. तुमच्यासाठी ते छोटे आहेत, पण आमच्यासाठी ते आयुष्य आहे. त्या पोराला त्या कॉलेजनं आता हाकलून दिलं, आणि त्याला हाकलून दिल्यावर 5व्या 6व्या दिवशीच व्हॅलिडिटी झाली त्याची. याचा अर्थ कुठंतरी कॉलेजनं आणि व्हॅलिडिटी देणाऱ्या अधिकाऱ्याचं संगनमत तर नाही. मराठ्यांचे पोरं कसे हुकले पाहिजे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. नोकरीतून हुकले पाहिजेत, ॲडमिशनमधून हुकले पाहिजेत. म्हणजे तुम्ही काही षड्यंत्रात रचलं नाही. म्हणून माझी आता सरळ मी शेवटाकडे येतो की सरळ मागणी आहे सरकारकडं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडं माझी. ज्या नोंदी सापडल्यात 58 लाख, त्या नोंदी ग्रामपंचायतला चिटका. लोकांना माहीत होऊ द्या की हे नोंदी सापडल्यात आमच्या कुणाच्या. काही लोकांना नोंदी सापडलेल्या पण माहीत नाही आहे. गावात दौंडी द्या की अमक्या अमक्या तारखेला ग्रामपंचायतला नोंदी चिटकेल्या जाणार आहेत. दुसरं काम करा की ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लगेच द्यायला सुरुवात करा. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश लगेच काढा. ज्यांचे काही जागेवर कुई आहे, काही जागेवर कुणबी आहे, काही जागेवर शेती आहे, पुरावे सापडलेत ना, ते देवस्थानाकडे सापडू द्या, ते भूमी अभिलेखमध्ये सापडू द्या, ते 33-34ला सापडू द्या, त्या ग्रामपंचायतला सापडू द्या, ते पोलीस पाटलाकडे सापडू द्या, ते तुम्हाला कारागृहात सापडू द्या, ते तुम्हाला भाटांकडे सापडू द्या, ते पुरावे तुम्हाला एखाद्या देवस्थानाकडे सापडू द्या, एखाद्याच्या आजोबा पंजोबाच्या पेटीत पूर्वच्या रष्ट्राया सापडू द्या, काहीही पुरावा सापडू द्या. जनावरं देवाणघेवाणीच्या दाखल्यावरती एखाद्या वेळेस केलेले आहेत, तुम्हाला कुठंही सापडू द्या ना. तुम्हाला ताण काय त्याचा? काहींचे पत्रिकेवरती येतं, काहीचे जुने घरात दस्तऐवज आहेत. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहेत नेमक्या अधिकाऱ्यांना? आमचे पुरावे सापडलेत ना, तातडीने इश्यू करा ना, लगेच ताबडतोब प्रमाणपत्र देऊन टाका ना. तुम्ही आमचा हक्क कसं काय नाकारता? तुम्ही आमचा हक्क नाकारण्याचा तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याला अधिकार दिला आहे? आणि मुख्यमंत्री साहेबाकडे माझी स्पष्टपणानं मागणी आज की जर असा कोणी हलगर्जीपणा केला, प्रमाणपत्र द्यायला, कुणबी प्रमाणपत्र द्यायला, व्हॅलिडिटी द्यायला, त्याला तात्काळ सस्पेंड करा, त्याला बडतर्फ करून टाका तात्काळ, त्याला सोडू नका. कारण एक जण जर धोरणात आला ना तर बाकी नीट काम करतील सगळे. आणि दुसरी मागणी याच्याच बरोबर, पहिली ही सांगितली की ज्या नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी तात्काळ द्या, कारण आता ॲडमिशन आहेत आणि भरत्या पण आहेत. माझ्या पोरांचं वाटोळं व्हायला नाही पाहिजे. दुसरं, मराठा आणि कुणबी एक याचा अध्यादेश आता तातडीनं काढा. तुम्हाला आधार म्हणून जो पाहिजे होता 58 लाख नोंदी मिळाल्या. तिसरा मुद्दा आहे की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, कारण ती सगळ्या जाती धर्मासाठी, ती नुसती मराठ्यांसाठीच नाही आहे, सगळ्या जाती धर्मांसाठी. गोरगरिबाचं होणं ना कल्याण. तुमच्यासारख्या आखूड बुद्धीचे आम्ही नाही आहेत. गोरगरीब ओबीसीचं कल्याण झालं पाहिजे या मताचे आम्ही आहेत. आणि आम्ही जर जातीवादी असतो तर मला ज्यावेळेस सांगितलं होतं, तुम्ही साक्षीदार आहेत सगळे, की मला ज्यावेळेस सांगितलं होतं की मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षा, मी त्यावेळेस विरोध केला होता की लेकीबाळीनं कोणाच्या काय केलं. सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा. जातीवादी असतो तर आंदोलन मी केलं आहे. मी म्हणलं असतं फक्त मराठ्यांच्याच मुलीला करा, यांना खूप आहे. मी तसं उचललं नाही. लेकीबाळीनं काय केलं नाही, सगळ्या मुलींना मोफत शिक्षण करा. आणि सगळ्या जाती धर्माच्या मुली आज या आम्ही घेतलेल्या निर्णयामुळं त्यांचंसुद्धा कल्याण झालं. हे सुद्धा भान विद्यार्थ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या ठेवायला पाहिजे. त्याचं कारण पण लगेच सांगतो. का म्हणतोय मी हे? तुम्हाला आरक्षण आहे सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनीला. शाळेत आमच्याकडं तुझ्या भावाने बघू नका, आमच्या मराठ्यांच्या विद्यार्थ्याकडं, विद्यार्थिनीकडं. तुमची मैत्रीण असन, तुमचा मित्र असन, आरक्षण असलेल्या मुलांनी आणि मुलींनी असं बघितलं पाहिजे
की ही माझी मैत्रीण आहे, हा माझा मित्र आहे, याला पण मिळालं पाहिजे आमच्यासारखं आरक्षण. ह्या भूमिका ठेवा. तुम्ही नेत्याचं ऐकून जातीवाद शिक्षणात आणू नका. शिक्षणात त्या ठिकाणी जातीवाद आणू नका. तुम्ही विरोध दाखवू नका तिथं. हे काम करा, कारण आम्ही जातीवाद करत नाही आहे. सरकारला माझी तिसरी मागणी आहे, चौथी मागणी आहे, केसेस सरसकट सगळ्या मागं घ्या. हे तुम्ही शब्द दिलेला, तुम्ही मागं फिरू नका. कारण ही सत्ता तुम्हाला मराठ्यांनी दिली, हे विसरू नका बरं का. तुम्हाला वाटत असेल की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, ही सत्ता मराठ्यांनी दिली हे आयुष्यात विसरू नका. नसता हेच मराठी आनंद व्यक्त करू देणार नाही. तितका मोठा उठाव करणार आहे मी आता. कारण मी सरकारलाही चांगलं माहिती आहे, मी नुसतं बोलत नाही तर मी करतो सुद्धा. बोलतो तसा करत असतो आणि ह्या जातीसाठी करायला मी मरायला सुद्धा भेट नाही, हे लक्षात ठेवा. आणि मुंबईला सुद्धा यासाठीच येतोय की फडणवीसांना जर हल्ले करायचे असले, मला मारून टाकायचं असेल, तर आता तुमच्या तिथं पटांगणाला इकडं तिकडं बी नाही. कारण जे आंदोलन मुंबईत सुरू होणार आहे 29 ऑगस्टला आमरण उपोषण, ते अंतरवालीसुद्धा सुरू राहणार आहे. हे पण विशेष करून सांगतो, इथंसुद्धा सुरू राहणार आहे आणि ते मुंबईतसुद्धा सुरू राहणार आहे. हल्ला करायचा आहे, मला मारायचं आहे, काय करायचं आहे, आता दारातच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या. कारण जे ऐकायला मिळतं आहे ना, की तुम्हाला एक निष्ठावान खपत नाही, तुम्हाला मॅनेज न होणारा तुम्हाला जमत नाही, मॅनेज होणारा चालतो, फुटणारा पाहिजे, त्या अवलंबीचं रक्त माझं नाही आहे. आता दारात हे तुमच्या. तुम्हाला काय हल्ला करायचा आहे, का गोळ्या घालायच्या आहेत, का मारायचं आहे, ते आता मीच तिथं 29 ऑगस्टला. आता जे करायचं ते तुम्ही करा तिथं. पण एक याच्याबरोबरही सांगतो, मुंबईत 28ला फक्त मला सोडायला पोरं येतील, 29ला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आईबापाच्या मदतीला येतील. पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला तिथं, नुसतं खर्चटलं बी, तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी आमदार, खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेरसुद्धा आम्ही निघून देणार. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. एकाला जर खर्चटलं तर सरकारमधला मंत्री बी नाही राहत, मग आमदार बी नाही राहत आणि खासदार बी नाही राहत. माझ्या पोराला कुठेही खर्चातला कामा नाही, कारण ती मुंबई आमचीसुद्धा आहे. त्या मुंबईत आमचा हक्क आहे. आम्ही तिथं येऊ शकतो, आम्ही तिथं येणार, आम्ही शांततेत आंदोलन करणार. कारण मी या समाजाला शांततेत आणि संयमानच मिळू दिलं आहे. म्हणून सांगतो की बाकीच्या जेवढ्या काय मागण्या आहेत, 5वी मागणी सांगितली की तुम्हाला केसेस सरसकट आता तातडीनं मागं घ्या. आणि तुम्हाला वेळसुद्धा आहे. आता आम्हालाही वेळेची गरज होती आणि तुम्हालासुद्धा वेळ आहे. 28 ऑगस्टच्या आत सगळ्याचे सगळे ह्या अंमलबजावण्या झाल्या पाहिजे. 6वा मुद्दा की हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांचे जेवढे पुरावे आहेत आणि राज्यातल्या देवस्थानाकडे जेवढे पुरावे आहेत, त्याचे सगळे लागू तातडीनं करा, तात्काळ. तुम्ही आता मजा बघायचं सोडून द्या. तुम्हाला आता मजा बघू देणार नाहीत आणि तुम्ही ती बघू पण नका. आणि आता मात्र संयमाचा अंत आमच्या ढळून देऊ नका फडणवीस. जर का संयमाचा आमचा जर अंत झाला तर कोण कोणत्या टोकाला जाईन त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सरकार म्हणून असणार, हे जाहीरपणानं सांगतो. कारण किती दिवस सहन करायचं. अशा 8 ते 9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी मला 28 ऑगस्टच्या आत पाहिजे. नसता 29 ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण सुरू होणार, आंतरवालीत पण सुरू होणार. राज्यात काय आंदोलन केलं जाणार आहे हे मी 1 ऑगस्टला किती त्याचे टप्पे असणार आहेत, कसे असणार आहे ते सांगणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना कुणाला मुंबईत मनानं राहायचं, माझी इच्छा आहे एकानंही मुंबईत राहू नये. 29 ऑगस्टला फक्त मला आशीर्वाद देण्यापुरतं तुम्ही मुंबईत आलात. 28ला मला संध्याकाळी तिथं नेऊन जरी सोडलं आणि आशीर्वाद जरी दिला तरी तुमच्या लेकराबाळाचं कल्याण करायला मी खंबीर आहे. राहिला आता शेवटचा विषय, नुसते मला सोडून जरी वापस आले आणि इकडे शेतात आईबापाला जरी मदत करू लागला तरी मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही. कारण जाताना 2 वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत. एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंत्ययात्रेचा रथ घेऊन जाणार आहे. दोन्हीपैकी एक वापस येणार आहे. हेही देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवायचं. आणि शेवटचं सांगतो, मी रात्री आणि काल थोडीशी दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा केली, महाराष्ट्रातल्या पण केली, मुंबई हायकोर्टातल्याही काही ज्येष्ठ वकिलांशी, अभ्यासू वकिलांशी, काही अभ्यासकांशी चर्चा केली. ते छगन भुजबळ बरळलं होतं त्या दिवशी.
त्याला म्हातारपणाला सुद्धा कळत नाही की आपण जाती जातीत किती तेढ निर्माण करतोय. आणि छगन भुजबळ तुला सांगतो, तो किती ढुंगण आपटून घे, मी ओबीसीत आणि मराठ्यात वादच होऊन देत नाही, त्याची काळजीच करू नको. तू काळजीच करू नको, कारण तू राजकारणी माणूस आहे. राजकारणासाठी तू किती गोरगरिबांचा फायदा उचलतो हे ओबीसींना सुद्धा कळालेलं आहे. ओबीसींना सुद्धा हे कळालेलं आहे. कारण कोणत्या ओबीसीला काय मिळालं? ओबीसी करतो तू नुसता. कोणत्या ओबीसीला काय मिळालं? कोणत्या लोहाराला मिळालं, कोणत्या सुताराला मिळालं, कोणत्या रजपुताला मिळालं, का कोणत्या ठाकुराला मिळालं, का नाव्याला मिळालं, का धोबींना मिळालं, का कोणाला मिळालं? किती शेकडो जाती सांगू, कोणाला मिळालं? कोण आहेत? का कुळी समाजाला मिळालं, तिकडं कोकण पट्ट्यात आहेत, मुंबईच्या पट्ट्यात आहेत. कोणाला काय मिळालं? किती जाती दाखवा. कायकाडी समाजाला मिळालं, का वडरी समाजाला मिळालं, गावखेड्यातल्या गोरगरिबांना कोणाला मिळालं? कोण प्रशासनात आहे? किती टक्के आहे ते? गेलाय का गोरगरिबी ओबीसी? 12 बलुतेदारांना काय मिळालं? का मायक्रो ओबीसींना काय मिळालं? काय दिलं? कोणचा ओबीसी म्हणतो तू? तुझ्या स्वार्थासाठी ओबीसी करताना ती ओबीसी जात नाही, ते प्रवर्ग आहे. तो फक्त तो ह्या जातीला तुलाच उपयोग करून घेतला. तो ह्या जातीला बी नाही खाऊन दिलं. ते गोरगरीब तो ह्या जातीतले बी लोक बघ, आमच्या आसपास शेजारी राहते, त्यांचं सुद्धा वाटोळं झालंय सगळं. महामंडळ तूच खाय, सगळं तूच खातो, काही मिळू दिलं नाही गोरगरीब ओबीसीला. त्यामुळे ओबीसी तो ह्या संग येत नाही. कारण छगन भुजबळ त्या दिवशी बाराळा की काही लोक कोर्टात गेले, म्हणून मी वकिलांशी चर्चा केली. मी वकील बांधवांशी चर्चा केली, दिल्लीच्या पण केली, मोठमोठ्या वकिलांशी चर्चा केली, मुंबईच्या पण केली, महाराष्ट्रातल्या पण केली, आणि अभ्यासकांशी सुद्धा केली आरक्षणावरच्या. की तो बराळा होता का आमचे काही लोक कोर्टात गेलेत, याचा अर्थ तोच लोक आहेत आणि ते तोच पाठवलेत, म्हणजे कुणबी आरक्षणासाठी. तर वकील बांधवांनी आणि अभ्यासकांनी काय सांगितलंय, कुणबी एक असा प्रकार आहे की तो कोणाच्याच बापाला चॅलेंज होत नाही. पाटील तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि जर कुणबी चॅलेंज होत असलं तर मंडल कमिशन 100% सांगतो म्हणे आम्ही चॅलेंज होतो. 16% 94ला 1994ला दिलेलं आरक्षण 16% ते पण चॅलेंज होत आहे. जर कुणबी चॅलेंज होणार असलं आणि ते जर बाद होणार असलं तर मंडल कमिशन एक चॅलेंज होतो, तो पण बाद होतो. दुसरं 16% दिलेलं आरक्षणसुद्धा बाद होतं आहे. आणि तिसरं की मंडल कमिशननं काही जाती घातल्या होत्या तेवढ्याच, आणि त्याच्यानंतर जे आता 300, 350, 250 जाती घातल्यात ह्या पुऱ्या बाहेर निघतात म्हणे. पोट जाती उपजाती म्हणून ज्या घातल्यात आरक्षणात त्या सगळ्या बाहेर निघतात. त्यामुळं मी आता ते टेन्शन घ्यायचं बंद केलं. मला काय मंडल कमिशन चॅलेंज करायची गरज नाही, 16% चॅलेंज करायची गरज नाही, गरिबांचं ओबीसीचं वाटोळं करायचं माझी इच्छा पण नाही. पण ते छगन भुजबळ जे स्वप्न बघतो ते कधीच पूर्ण होणार नाही. आणि ज्या दिवशी कुणबी चॅलेंज होईल त्या दिवशी मात्र मग आम्हाला बी काय चॅलेंज करायचं आणि कशा कोणत्या जाती बाहेर काढायचे हे पक्का माहिती आहे. आमचं वाटोळं केल्यावर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत. त्यापेक्षा छगन भुजबळला जरा सद्बुद्धी चांगली आली तर बरं होईल. म्हातारपणाला नीट मरावं माणसानं, कधी बी लोकांचा शापशिवाय खाऊन मरू नये माणसाने. कावा नीट हक्ता तरी आलं पाहिजे म्हातारपणाला माणसाला. शापशिवाय देऊ नये, आशीर्वाद लागावं. कारण 2 पायावर बसून तुला हक्ता तरी यावं, कमीत कमी एवढा आशीर्वाद लागावं. म्हणून तो कमीत कमी मराठ्यांच्या गोरगरिबांचं वाटोळं करायचं काम नको करू. होय शहाणा, कारण ह्या वयात तुझ्या तोंडावरून कोणीतरी हात फिरावं, तुला चांगलं म्हणावं, असं वाग, कमीत कमी असं वाग. या वयात तरी वाटोळं करून घेऊ नको. कारण ओबीसीनं तुला पुरवळ केलेलं आहे. तू राजकीय फायद्यासाठी ओबीसी करतो म्हणून. त्यामुळे ओबीसी तुला मोजत नाही, गिनीत नाही, येत पण नाही, येणार पण नाही. आणि ओबीसीचे आणि मराठ्यांचे का वादही होणार नाहीत. आणि ओबीसीचं आरक्षण संपण्याचा विषयच नाही, कधी संपूच शकत नाही. कारण आमचं ते हक्काचं आहे. 150 वर्षापूर्वीच आमचं आरक्षण जर रद्द होणार असलं तर तुमचं तर मग बोगसच आहे सगळं. तुमचं ते एका धनक्यात होतं आहे रद्द. म्हणून छगन भुजबळ मला वाटतं कमीत कमी या वयात आपण लोकांचे आशीर्वाद घ्यावा, गोरगरीब मराठ्यांना वाटावं की छगन भुजबळ चांगलं काम करतो. छगन भुजबळ नुसता काड्याच करतो, तो सोडता बाकीच्या सगळ्यांना शत्रू समजतो, आकसानं वागतो, तो सूडबुद्धीनं वागतो. हे लोकांना वाटलं नाही पाहिजे. किमान मला वाटतं तो आता तरी बदल करावा, किमान आता तरी तो बुद्धीत बदल करावा आणि सगळ्यांना सारखं धरावं. कारण तुम्ही किती टोळी एकत्र आली, म्हणजे शेवटचं सांगतो आता, तुम्ही किती टोळी एकत्र आली तरी आम्ही तुम्हाला पुरून उरतो हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. आणि तुम्ही विरोध जरी केला तरीही आम्हाला आरक्षण मिळालं, आणि तुम्ही नाही केला तरी मिळणार आहे, केलं तरीही मिळणार आहे.
त्यापेक्षा मला वाटतं पुढच्या काळात ओबीसी नेते म्हणून छाती बुडवून घेणाऱ्यांनी सगळ्या लेकरांना समान समजावं, गरीब मराठ्यांच्या लेकराला समजावं आणि तुमच्याही लेकराला समजावून आरक्षणातला विरोध बंद करून टाकावं. कारण तुम्ही विरोध केला तरी आम्हाला मिळणार आहे आणि नाही केला तरी मिळणार आहे. मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरण्यापेक्षा हे गुन्ह्या गोविंदांनी गावात कसे नांदतील. आमच्याही लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत तुमच्या नेत्यांनी यावं. त्यांना सद्बुद्धी होईल असं वाटतं. कारण सरकारनं तुम्हाला ओळखलेलं आहे आता ते तुम्ही काय चीज आहेत. छगन भुजबळ आता पक्क ओळखलेलं आहे. ह्यो किती लावालाव्या करणार आहे. त्यामुळे छगन भुजबळचं सरकार मनावर घेत नाही. या दिलेल्या अहवाल समितीनं सरकार 100% लागू करणार. त्याच्यात आम्हाला शंका असण्याचं काही कारण नाही. 100% करणार. कारण हे बोंबलले म्हणून ते थांबत नसतील. कारण जे कायद्यात आहे जे नियमात आहे ते त्यांना करणं आहे. नसता पुऱ्या मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. आणि आता शेवटचं मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना माजी आमदारांना माजी खासदारांना माझं आव्हान आहे की छगन भुजबळ सरळ सरळ म्हणतोय आम्ही कोर्टात गेलोत कुणबीसाठी. मायबाप मराठ्यांनो आणि सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळं होऊ देऊ नका. ताकदीनं समाजाच्या लेकराच्या आणि त्या आरक्षणाच्या पाठीमागं उभा राहा. मराठ्याचं आरक्षण रद्द होऊ देऊ नका. एकही प्रमाणपत्र रद्द होता कामा नाही. कारण तुम्हाला सगळ्या पक्षातल्या खासदार आमदार मंत्र्यांना मोठं करण्यासाठी मराठ्यांनी ताकद लावलेली. तुम्हाला मराठ्यांनी तुमचा पक्ष आणि तुम्हाला मोठं केलं. आता समाजाचे लेकरं मोठे करायचे. रक्त जाळून उपाशी तापाशी राहून ही आंदोलनात संघर्ष करून त्याग करून मराठा समाजाने हे आरक्षण मिळवलं. हे कोर्टात नेऊन छगन भुजबळ घालीन म्हणतोय. तो जाहीर मीडियात बोललाय. म्हणून माझं तुम्हाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदाराला खासदाराला मंत्र्यांना आव्हान आहे की हे आरक्षण जाऊ देऊ नका आणि मराठ्याच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. नसता असं होईल. तुम्ही जर सरकारच्या बाजूने बोललात नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने बोललात तर उद्या मराठी हे म्हणणार आहे मतदान आम्ही केलं तो हा पक्ष मोठा केला तुला मोठं केलं. आज आमचे लेकरं मोठे व्हायचे तर पक्षाकडून नेत्याकडून बोलतो का. चपला आणतील लोक. तुम्हाला लक्षात ठेवा. त्यामुळं जात सांभाळायचं शिका. जातीच्या विरोधात जाऊ नका. या जातीनं तुम्हाला मोठं केलं. सगळ्यांनी ताकद लावून कुणबीचं आरक्षण आणि 10% आरक्षण रद्द होता कामा नये. आणि विशेष करून सांगतो मुख्यमंत्र्यांना जे AWSमधून पोरं गेलेत जे ACBCतून गेलेत तुम्ही आरक्षण दिलं आहे ना राव ACBCचं. त्यांना ऑप्शन द्यायलाच पाहिजे ना. तुम्ही असा खोडसाळपणा का करता फडणवीस साहेब तुम्ही. आत्ता ते MPSCच्या पोरांना लिंकच ओपन नव्हती. मला तर वाटतं आणखी नाही आहे की नाही करू. असे धोके दगे फटके करू नका. मुळावर येईल तुमच्या. तुम्हाला आनंद व्यक्त नाही करून दिला असं तुम्हाला वाटतं असं नाही भाऊ मतानं आलो मराठ्यांनीच आणलं आहे हे विसरू नका कधी. हेच तुम्हाला पळता भूई कमी करतील. कुणबीचं आरक्षण निघालंय ना लगेच धडदिशी देऊन टाकायला पाहिजे ना. कशामुळे तुम्ही असं जाणून बुजून मराठ्यांचे पोरं फडणवीस साहेब का मारता. काय कारण आहे तुमचं. काय कारण आहे. अरे ते शिंदे साहेबांनी थोडंफार काम केलं ना समाजासाठी. ते अजित पवारांनी गप्प बसून केलं. तुमच्याही पक्षातल्या काही मंत्र्यांनी आमदारांनी काम करू लागलेत. तुम्हीच असं का वागता मला काही कळत नाही. तुम्ही EWS घातलं घेणं देण्याचं. बरं ठीक आहे. आता EWSमधून ज्यांनी ॲडमिशन घेतलेत नोकऱ्या लागले त्यांना तसंच ठेवा ना. त्यावेळी ॲक्सेप्ट केलं. आता रिजेक्ट कसं काय करता तुम्ही. दुसरं ACBCचं आरक्षण तुम्ही दिलं. मग त्यांचे प्रमाणपत्र आणि त्यांना व्हॅलिडिटी देऊन एकदा सांगितलं त्यांना एकाच कागदावरती आणा व्हॅलिडिटी पण आणि प्रमाणपत्र पण नॉन क्रिमिलियर पण. आता म्हणता वेगळे आणा का महाराज ठरवलेत का पोरं. तुम्ही काहीतरी एक निर्णय घ्या आणि सुटसुटीत कारभार केला पाहिजे. ACBC दिलं ना हे प्रमाणपत्र हे क्रिमिलियर आणि हे दिलं तुम्हाला आणि चला लागले ते पोरं आरक्षण दिलं असं पाहिजे. असं गुळमुळीत नाही ठेवलं पाहिजे कधीच. असं संकटात नाही ठेवलं पाहिजे लोकांना. ACBC सुद्धा सुटसुटीत करा. सारथी दिली त्या पोरांना काही ना व्हॅलिडिटीच नाही. सॉरी PhDला त्यांना शिष्यवृत्तीच नाही. बरोबर करे. हे आतातले मोठे लफडं आलं इथं. हेच नाही आहे. 1 वर्षापासून काही पोरांना सारथीमार्फत जे कोर्स करतात काही जण PhD करतात त्यांना शिष्यवृत्तीच नाही. निंबाळकर साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की 150 कोटी होते त्यातले 30% वापस गेले. तेही आपण रिटर्न आणले. तुम्हाला 427 कोटीची मंजुरी सरकारला द्यायला सांगतोय.
तुम्ही ते पैसे पोरांना मोठं होण्यासाठी आहेत ते दिले पाहिजेत. महामंडळे काहीचे परतावेच येत नाहीत. तुम्ही ते फडणवीस साहेब दिलेच कशाला? ओबीसीच्या सवलती, मराठ्यांना जे आरक्षण दिलं तुम्ही ओबीसीच्या धर्तीवरती दिलं. ओबीसीला अभ्यासक्रम किती? 1554. एसीबीसीला 506. कशामुळं? याचं काय कारण आहे? जर ओबीसीच्या धर्तीवर तुम्ही मराठ्यांना एसीबीसीचं आरक्षण दिलं तर त्यांना 1554 अभ्यासक्रम पाहिजे. भेदभाव कशामुळं करता तुम्ही? एकदा बोललं ना पटदिशी केलं पाहिजे. मुलीला मोफत शिक्षण केलं ना सक्त अंमलबजावणी करायला लावायला पाहिजे. याची अंमलबजावणी झाली पाहिजे. नाही त्या कॉलेजचं जर 100% फी मागितलं तर परवानाच रद्द करतो. असं सरळ कसं काय सांगत नाहीत फडणवीस साहेब तुम्ही? मराठ्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात ना लगेच प्रमाणपत्र देण्यात तुला बडतर्फ करून टाकेल. व्हॅलिडिटी दे कसं काय म्हणत नाहीत तुम्ही? अरे किती पोरं टांगणी लावले तुम्ही घेण्या देण्याचे. आमचे बलिदान दिलेत आमच्या पोरांनी आरक्षणासाठी. फडणवीस साहेब कशामुळे तुम्ही त्यांचे निधी रोखून धरले 10-10 लाख रुपये आणि नोकऱ्या कशामुळे रोखल्या? काय उत्तर यायचं? काय कारण आहे तुमचं रोखून धरायचं? घेण्या देण्याच्या मराठ्यांच्या पूर्व तडीपार करणार तुम्ही. सत्ता जात असती फडणवीस साहेब. माणसाच्या डोक्यात एकदा जर खुन्नस बसली ना बदले घेत असतात म्हणून सत्ता बदलल्यावर. आणि हे बदलत असतं. तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं काँग्रेसची सत्ता पलटल. 40-50 वर्ष राज्य केलं त्यांनी, पलटली तुमची आली. तुम्ही तसं गर्वात वागू नका. त्यांची पलटली तुमची सुद्धा पलटत असती. आणि लय खुन्नशीनं वागलं ना तर लोक सत्ता पलटल्यावर बदला घेत असतात. तुम्ही आमच्याशी खुन्नशीनं अक्कासानं वागू नका फडणवीस साहेब. तुम्हाला सरळ सांगतो. तुम्ही गॅजेटियर केसेस आणि मराठा आणि कुणबी एक हे याचे अध्यादेश तातडीनं काढा. एकही गॅजेटियर आता ठेवू नका. आणि नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा. व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं द्यायला सुरुवात करा. ही माझी विनंती आहे. आता नसता 28 ऑगस्टपर्यंत जर हे सगळा तुकडा नाही पाडला, आता प्रमाणपत्र जेवढे नोंदी निघाले ते तातडीनं हे 7 जूनपासून 6 जूनपासून ॲडमिशन सुरू होते. त्याच्या आत सगळ्या व्हॅलिडिट्या पाहिजेत आम्हाला. 58 लाखचे 58 लाख पुऱ्याची पुऱ्या. एकही राहता कामा नाही. व्हॅलिडिटी सांगतो तुम्हाला. प्रमाणपत्र तर द्याच पण व्हॅलिडिटीसुद्धा राहिली नाही पाहिजे. ते पण ह्या 6 जूनच्या आत. आणि गॅजेटियरसुद्धा ह्या 6 जूनच्या आतच लावा जेणेकरून आता ॲडमिशन आणि भरत्या सुरू होत्या आणि त्याच्यात आमच्या पोरांना फायदा घेता येईल. कारण ते आमच्या हक्काचं आहे. ते नाकारू नका. कुणाचा दबाव आहे म्हणून नाकारू नका. उदाहरणार्थ आमची जमीन सापडली 5 एकर, ती आम्हाला कसं काय देणार नाहीत तुम्ही? तसे आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात. कुणी विरोध जरी केला तरी पण आमचा हक्काचा आम्हाला द्या. ते रोखू नका. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं आहे का? मुंबईला जाण्यासाठी या ठिकाणाहून 28 तारखेला निघणार आहे. तर नेमकं कसं जाणार आहे? कसा तुमचा गेल्या वेळेचा सारखा पायी प्रवास असणार आहे की वाहनानं जाणार आहे? की नेमकं कसं असणार आहे? तिथं किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या ठिकाणी बसणार? नाही, तिथं 29ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे. या 2 ठिकाणावरती 100% करणार आहे. आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजेत. माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे. आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो. समाजाला सांगतो रुसू नका. बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. रुसू नका. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. अजिबात रुसायचं नाही. तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतोय. उलट तुम्ही ताकदीनं आलं पाहिजे. उलट ताकदीनं आलं पाहिजे. तुम्ही स्वाभिमानी वागायचं. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं नाही झालं पाहिजे. कडवट वागायचं. कडवट. शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं. धाडशी वागायचं सगळ्यांनी. हे 28ला अंतरवालीतून मी निघणार आहे. मार्ग मी 1 ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे. 1 ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पाडणार आहे 1 ऑगस्टला. म्हणजे त्यांना ती तयारी करायला फक्त आज 1 पासून तयारी. आजच तयारी 1 सुरू. चलो मुंबई 29 ऑगस्ट सुरू. आजपासून ते सुरू. आता तयारी करायची. मला 28ला फक्त नेऊन सोडा. जेवढ्याला ते बी कामं बुडून नको. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यात. मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी. मला माहिती आहेत लोकाला काय म्हणायचं म्हणू द्या. आणि ते बरळवाडी पाहिजे बी
बराळाला लोकांना काय म्हणून महासमाज माया माग आहे मला पक्क माहिती. 7 कोटीतला एकही हटत नाही. भाजपमधला मराठा सुद्धा नाही. कारण भाजपच्या मराठीचं पोरायला काय आरक्षण नाही पाहिजे का? होय रे, तुम्हाला नोकराला नाही का लागायचं? तुमचे पोरं शिकायचे नाही का? तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे की त्यांना शिकायला? असं आहे का? भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकरं आपोआपच डॉक्टर होतेत, आपोआपच इंजिनियर होतेत. हां, उकंड्यावर कुत्रं मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप? असं काय आहे का? भाजपच्या मराठ्याला, शिवसेनेच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची. नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होतेत, डॉक्टर होतेत, आर्किटेक्ट होतेत, त्यांचे पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी होतेत, क्लास 1 क्लास 4 अधिकारी होते, तहसीलदार होतो ऑटोमॅटिक, कलेक्टर ऑटोमॅटिक होतो, PI EPI ऑटोमॅटिक होतो. असं काही आहे का? आरक्षण लागणारे लेकरा बाळाला. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तुमचं एक दिवस राजकारण आता 29ला, आता 4 महिने जातीसाठी आणि त्या लेकरासाठी स्वतःच्या. भाजपमधल्या, शिवसेनेतल्या, राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो, आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा, त्यांना मोठं करा. तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकरू IPS नाही बनणार, IAS नाही बनणार. त्यासाठी आता जात. हे बघा कसं करता येते, हाय का? नीटच्याच माग घालायला त्याला नाकसुद्धा दिदारा झाला होता, त्याचं वाकून गेलं पार. ते येवल्याचं येड पडते दलिंदर सालं तरी बोलतं का नाही? बरं, त्याला सगळ्यांनी सोडून दिलं. भाजपनी सोडून दिलं, काँग्रेसनी, शिवसेनेनी, बेसरामानी सगळ्यांनी सोडून दिलं. कुणीच घ्यायना त्याला, कारण वागतच तसं ते. कारण त्याच्यामुळं पक्ष संपायला लागला, त्याच्यामुळं नेता संपायला लागला, त्याच्यामुळे त्याला कोणी घेत नाही. तरी पण बोलतं, तुमच्या मागं तर सगळा समाज उभा आहे, तुम्हाला काय करायचं? सगळा समाज उभा आहे. आणि तुम्ही नाही उभा राहील ना, आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद तुमच्या रपारपा पाडून टाकीतो मग. हां, तुम्ही नुसते उभा राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं. आमदार, खासदार, मंत्री तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष, आमच्या नेत्याला बोलू नका. थोपडच फोडीन आपल्या नेत्याला बोलू नको म्हणलं. तो बाप ही समाज आहे, पक्ष बाप नाही आहे, नेता बाप नाही आहे. त्यामुळे इकडं कचाकच आंदोलनात उभं राहायचं. कशामुळं? तो पोरगी मोठी होणार आहे, सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळं, सत्तेमुळं नाही होणार. तो पोरग मोठं होणार आहे, तो जात मोठी होणार आहे. त्यांना ताकदवर बनवा. आता राजकारण 29ला पार. मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायतला एक बी निघून देणार नाहीत. मग आम्ही तुमचं सगळ्यांनी ताकदीनं उभं राहायचं ह्याच्यात. आणि आपले सगळं हक्क 6 जूनच्या आत मिळवून घ्यायचा. 6 जूनच्या आत सांगतो हा फडणवीस साहेब. ते ॲडमिशन एका दिवस माझी तारीख मागं पुढं होईल, किंवा मग ते 30 मे 29 मेच्या आतच देऊन टाका. म्हणजे ते ॲडमिशनला पुन्हा मनाची व्हॅलिडिटी नाही, नामकच नाही, क्रिमिलेअरच नाही. ॲडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका. जर तुम्ही हे केलं नाही, मग विचारायचं नाही 29 ऑगस्टला हे काय झालं. आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. बोलतो कमी का नाही आता? आता कमी बोलवतो, थोडा मी बी तुमच्यासारखं वागायला शिकलो आता. हां, तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता, मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो. हां, कसा गेम करतो मी बी शांत राहून, माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही. आता पाकिस्तान भारताच्या युद्धाची परिस्थिती आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, मग युद्ध आत्ता होणार आहे. 29 ऑगस्ट लय लांब आहे आणखी. त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. ही असली ना, हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे, आणि यांना लागत आहेत मग मिरच्या. येणी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. येणे असल्या अगोदर ती कपाकप मारून टाकायला पाहिजे ना. नुसतेच दाखी देत इतकं लांब हत्यारे, आणि ते त्याच्यावर पडत इतकं लांब जळतं, आणि ते विमान असं वाकडं पळतं, आणि मग ते खाली पडतं इतके मरत येत. टाका ना त्या गोडांमध्ये नेऊन खापा सगळे मरून देईल तिकडे. 7.5 दलिंदर होऊन राखतींची काय ठुले ते गोडानं सांभाळून. ह्यो बॉम्ब आहे ते बॉम्ब आहे, आणि बघायला मिळाणार नुसत्या गाड्या दाखी देत, आणि लांब हत्तीर, आणि ते नुसते मिरी देत अशी. नुसते कुणाला भेट देता तुम्ही? द्याना एकदा टाकून ते पुरे. काय करायचे असले खानदानी, हे असली पायदा सांभाळून आयला नाव तरी चांगलं निघा ना. सगळा देश तुमच्यासोबत आहे ना, धर्मासाठी आणि देशासाठी. कोण तुमच्या मागं नाही. सगळे ते नुसते बैठका. आजच्या रातची ही झाली, दुसरीची सगळी ती झाली. आमका गैरहजर होता म्हणून तो थांबला, तर तमाखू चोळीत होता तिकडे. ते
चे गचपणे तुमचे. अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापा कप फेकून, काय ठुले ते दुसरी विकत घेता येते परत. आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले, नाही केले 2 बापाची वर्गणी जर नाही केली तर आम्ही 1 रुपया कमी पडू दे, द्या एकदा आहे तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन, तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं. टाका खापा कप ते ठेवू नका दाखायला नुसते, आम्ही सगळे सोबत येत तुमच्या. असले नाही ठेवायला पाहिजे ते, उगा नुसतं बडबड करून नाही चालत बघा. एखादी बार कणखर वागायला लागतं. आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर 29 ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय मग घरीच येत नाही. हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन, तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय आहे मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होतं. कारण ज्यांना यायचं आहे त्यांनाही सांगितलं आहे की तुम्हाला 15-20 दिवसाची तयारीने यायचं आहे, मग पाऊस असणार आहे. आणि नुसतं वाटवून वापस आले तरी लय झालं. मला फक्त आशीर्वाद द्यायला 1 दिवस 28ला मी सगळं करतो. आरक्षणाला काय होत नाही, जे बरळ येतात ना काय मराठीवर टेन्शन घेऊ नका. तुमचे लेकराला आरक्षण मिळालं न मिळणारं 70 वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालं आहे तुमच्या लेकराला. तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत, टेन्शन घेऊ नका. कायमचे आयुष्यभर पिढ्यानपारासाठी उभा, लेकीबाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरींसाठी ते उभा करून द्यायचे. 1 रुपया बी लागला नाही पाहिजे. तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे, मालाला भावही मिळणार आहे. मला फक्त एक टप्प्यात जाऊन द्या. धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो, आणि मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो. तुम्ही काय काळजी करू नका. एकदा आपण बोललो ना बोल, आपण विरोध करायसाठी नाही आंदोलन करीत. ते काही काहीला नाद असतो, जातीत भांडणं लावून द्यायचे, मोघम आंदोलन करायचे. तू बघ ना तिकडं देवारा की झाला आहे ते मागणं आरक्षण, ते मागावं, त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा. फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणली होती तुम्ही, ST आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना. संभळीत असते ना मेंढ्या जनावरं डोंगर दऱ्यात कामं करीत असते, ऊस तोडीत असते ना. थोडीफार तर लाज असली पाहिजे राव. 4 जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं, एवढं जमतं का फडणवीस साहेब तुम्हाला. त्यांच्या महामंडळाचं काय, त्या टायमाला नुसत्या घोषणा, लाडकी बहीण महामंडळ, ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या, शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय. किती हाल केले लोकांचे. मिळू द्या, गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना. नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता, हे चांगलं नाही तुमचं. कारण त्यासुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत. फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि ओबीसीत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा. नेत्यांनी सुद्धा समजून घ्या, आपली आपली जात बघा, त्यांना मिळून देण्यासाठी काम करा. आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागं सरकारणार आहेत का. आम्ही एकटेच 50-55% आहेत. काही होत नाही कोणाचं. 29 ऑगस्ट आता चलो मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.